येस. सिंपल फ्युचर टेन्स स्टेटमेंट आहे, करता डायजेस्ट काम करील. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. फर्स्ट सेंटेन्स आपण घेतलं, मी उद्या सरांना भेटेल. पुढचं वाक्य सांग रे, सार्थक होता ना सार्थक? हा बोल सार्थक, पुढचं वाक्य सांग. बर ठीक आहे, रविराज सांग. रविराज सांग. आवाज येत नाही का माझा? आवाज बंद झाला काय? आवाज येतोय का? Yes, sir. Arjun, वाक्य बोला ना, पुढचं वाक्य बोला. हा बोला, पुढचं वाक्य बोला मला. sir, अथर्व. थांब थांब थांब, सार्थक आणि कोण होता? रविराज. हा, तुमचा नंबर झाल्यावर पुढचा नंबर आहे. रविराज इक्वेटरची डेफिनेशन पाठ करील. अच्छा, सार्थकने सांगितलं का रविराजचं वाक्य? हा, रविराज काय? इक्वेटरची डेफिनेशन पाठ करील. स्पेलिंग सांग. स्पेलिंग सांग इक्वेटरचं. UATOR. बरोबर. ची डेफिनेशन पाठ करेल. चला पुढं कोण आहे रे? अथर्व. हा, अथर्व सांग. सर मॉनिटर बदलतील. सर मॉनिटर सर बदलतील. सर मॉनिटर बदलतील. प्रॅक्टिकलचे वाक्य सांगा. व्हेरी गुड. हा, सर अर्जुन, अर्जुन सांग. तो उद्या शेतात काम करेन. तो काहीतरी टाईप असं वाक्य, शेतात काम करेल. हे वाक्य प्रॅक्टिकलचं वाक्य नाही, काल्पनिक वाक्य आहे. चला. हा. सर आदिती. हा, सर आदिती, आधी सांग. मी जनरल नॉलेजचे क्वेश्चन लिहील. जनरल नॉलेजचे क्वेश्चन घेईल. कुठं? असेंब्लीमध्ये. काय अर्थ याचा? आदित्य, याचा अर्थ काय वाक्याचा? कुठे घेईल? असेंब्लीमध्ये. असेंब्लीमध्ये म्हण ना मग. हा, चला पुढं. पुढं पुढचा व्यक्ती कोण आहे? त्याला वाक्य सांगा. सांगा रे वाक्य. कशी वाक्य सांगायची? करता डायजेस्ट काम करील. सरस. हा, सरस सांग. सर उद्या कॅन शिकवतील. सर उद्या. कॅन शिकवतील. सर उद्या कॅन शिकवतील, नाही शिकवतील. शिकवतील. बरोबर. पुढं पुढचं वाक्य सांगा रे, पुढचा व्यक्ती. सिद्धांत. थांब, सिद्धांतच्या बाजूला कोणतरी बोलतंय सिद्धांतच्या अगोदर, मात्र तुझा आवाज येत नाही क्लिअर. हा, सिद्धांत बोल. सई. सिद्धांत बोल. तो अभ्यास करील. तो अभ्यास करेल. कोण आहे? कोणी सांगितलं वाक्य? सिद्धांत. सिद्धांत. हा, सई का कोणतरी होतं? सई, सई असं नाव आलं मला ऐकू. कोण आहे? सई, सई आहे का? बोला. सर होमवर्क चेक करतील.
व्हेरी गुड. सर होमवर्क चेक करतील. सर विरेन कॅन सर उद्या कॅन शिकवतील. हा पुढे कोण आहे रे? चल सर दिसतोय का सगळा बोर्ड दिसतोय का? सगळा बोर्ड दिसतोय का? येस ऑर नो? हा पुढे कोण होतं? सर विरेन कोण? वीरेन बोल. मी उद्या कार्यक्रमामुळे सुट्टी घेईन. काय कार्यक्रम आहे? कार्यक्रम काय आहे? सर लक्ष्मी यायचं आहे. आणि सुट्टी कधी घेणार तू? उद्या. आणि सांगितलं का मग टीचरला आज? टीचरला सांगितलं का नाही? सर उद्या सकाळी फोन करून सांगणार आहे. असं चालत नाही. सर जे सुट्ट्या आहेत तर सुट्ट्या 2 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना सवय लावा आणि असेंब्लीमध्ये हा विषय घ्या. आज उद्या फोन करून सांगणार आहे. कोणाला फोन करून सांगणार आहे? हा अर्ज लिहायची सवय लावा. सर टीचर्स ओके. टीचर्स मुलांना अर्ज लिहायची सवय लावा. फोन करून सांगणार अर्जंटमध्ये सुट्टी घेणार. हे कसं काय? चल वाक्य नाही घेणार मी ते. तुझं वाक्य घेतलं जाणार नाही. चला आय विल नॉट प्रमोट युअर सेंटेन्स. चला नेक्स्ट. सर आर्यन. हा काय नाव? थांब हे ईश्वरी थांब ना. हिने सांगितलं ना नाव अगोदर तुझ्या. तुझ्या अगोदर कोणतं नाव सांगितलंय ना? हा कोण आहे? सर उद्या ईश्वरी अगोदर. अरे कोण आहे? नाव सांग तुझं अगोदर. आर्यन. आर्यन बोल. कवळे सर उद्या मुलांना मारतील. ए मूर्खा, काय वाक्य सांगतो रे? हा पुढं पुढं कोण होतं? आर्यनच्या पुढे ईश्वरी. हा मी उद्या न्यू युनिफॉर्म घे. मी उद्या नवीन युनिफॉर्म घेईल है ना. पुढं आरोही. हा आरोही बोल. मी तुला नंतर फोन करेन. हा मी तुला नंतर फोन करेन. कशाला? चला घ्या. मी तुला नंतर फोन करेल. मी तुला नंतर फोन करेल. करेल. हा पुढे बोला. संपदा. संपदा बोल. थोड्या वेळानंतर लाईट येईल. अरे काय वाक्य लिहिलं आपण इथं वरती? करता डायजेस्ट काम करेल. लाईट येईल तर वाक्य याच्यात बसत नाही. कोणतरी काहीतरी काम करील असं वाक्य आहे. हा पुढं सर सार्थक. सार्थक बोल. मी उद्या माझ्या मित्राला भेटेल. बापरे काय वाक्य? प्रॅक्टिकलचं वाक्य नाही रे. नाव सांग मित्राचं. विराज. मी उद्या विराजला भेटला समज ना. मग माझ्या मित्राला भेटेल काय? मी उद्या विराजला भेटेल. हा काय प्रॅक्टिकल वाक्य नाही. चला यश. विराज तर भेटतोच ना दररोज स्कूलमध्ये. हा यश बोल. आई उद्या काहीतरी नवीन. हे काय प्रॅक्टिकल नाही नको. काहीतरी इमॅजिनरी नको रे सांगू. हा चला
पुढे बोला रे बाकी लोक, प्रॅक्टिकल वाक्य बोला. जे आपण वापरतो अशी वाक्य बोला, आपल्या वापरातील वाक्य बोला. हा अनुज, अनुज बोल, बोल तुझं वाक्य. मी चपाती खाईल. मी चपाती खाईल. हा, आई विचारते तू भाकरी खाशील का चपाती, मग आपण काय म्हणतो, मी चपाती खाईल. हे वाक्य प्रॅक्टिकल आहे बघा. मी चपाती खाईल, मग आई विचारते किती खाशील, एक का दोन, मग आपण म्हणतो मी 2 चपाती खाईल. म्हणजे हे झाले प्रॅक्टिकल सेंटेन्स. मी चपाती खाईल, 2 चपाती असं लिहू आपण. खाईल. पुढे बोला. आयुष, अजय, आयुष नंतर अजय. हा, मी लवकर शेतात अरे जाईल. अरे 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 काय मी 12 वाक्यांपैकी बघा सगळं मीच जायचं. मी हा मी काय जातो तू, शेतात जाणार नाही काय नाही. हा, चला अजय सर, अजय बोल. आई स्वयंपाक करेल. आई जेवण बनवेल. आई 7 वाजता जेवण बनवेल. हा, अथर्व, पुढे बोला. अथर्व बोल. अथर्व, अथर्व बोल. मी पुढच्या वेळेस परीच्या बर्थडेला जाईल. नाही, मीच वाक्य बॅन आहे. काय मी चल पुढं. तर सार्थक, सार्थक बोल. दीदी उद्या ऑनलाईन क्लास अटेंड करील. दीदी 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 गायकवाड सर आहेत का? दीदी कसे दोन्ही दीर्घ आहे का? गायकवाड सर कसं आहे? यस सर. दीदी दोन्ही दीर्घ आहे का? पहिलीला दी, तर दुसरीला पहिल्या, दी. हो ना, पहिली हिंदीमध्ये सरस आहे. पहिले रस्व आणि दुसरी दीर्घ आहे. हा, मग तेच म्हणतोय मी, हो पहिली बरोबर रस्व आहे. आहे ना. हा, हा, हिंदीमध्ये दीदी. डबल दीर्घ असतं. हा, तेच मला डाऊट होता. दीदी उद्या, थँक्यू सर. दीदी उद्या काय करेल सांग ना. ऑनलाईन क्लास अटेंड करील. बर, आज नाही करत का? ऑनलाईन क्लास अटेंड करील. बर, बघा पुढचं वाक्य तुम्ही, पप्पा आम्हाला क्लास साठी मोबाईल देतील. पुढं. हा, राजवीर सांग. आई उद्या पावभाजी बनवेल. जंक फूड नॉट अलाउड. जंक फूड नॉट अलाउड इन द सेंटेन्सेस. हा, चला पुढं. हा, कोण आहे? रुद्र, रुद्र सांग. राज उद्या नवीन कपडे घेईल. अरे झालं ना, युनिफॉर्म घेईल, परत ते झालं. चला, तर राज उद्या, हा सांग रे, पुढं कोण आहे? नवीन कपडे घेईल. सार्थक, हा, सार्थक बोल. दादा उद्या जेवेल. अरे 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 अरे, काय वाक्य. दादा उद्या जेवेल. दादा जेवतच नाही का कधी? चला पुढं. ओंकार, राज, ओंकार बोल. दीदी उद्या कॉलेज जॉईन करेल. दीदी उद्या कॉलेज
जॉईन करील. सर हा, कोण आहे? यश यश सांग. सर उद्या ऑनलाईन क्लासचा होमवर्क तपासतील. तर दररोज होमवर्क चेक करतील. उद्याच नाही, दररोज करतील. बर, चला अगोदर एवढी वाक्य लिहू. काय? सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. लक्षात घ्या, नवीन मुलं लक्षात घ्या. जो काम करील तो सब्जेक्ट आहे. जो काम करील तो सब्जेक्ट आहे. त्याला म्हणायचं सब्जेक्ट. तो अगोदर लिहायचा, नंतर विल लिहायचं. कारण का जे काम करणार आहे तो त्याचा मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म आपण विल नंतर लिहिणार आहोत. म्हणजे काय, समजा एक लक्ष द्या. विल गो जाईल, विल सिट बसेल, विल राईट लिहिल, विल टेल सांगेल. जो सब्जेक्ट असेल. आता बघा आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. सर्व सब्जेक्टला आपण विलच वापरणार आहोत. सर्व सब्जेक्टला आपण विलच वापरणार आहोत. जनरली वेट, लेट मी सी. हा, जनरली अकॅडमिक्स मध्ये आपण आय आणि वी सब्जेक्ट असल्यास शाल वापरतो. मात्र सर्वांना विल वापरलं तरी काहीच अडचण नाही. मग शाल कधी वापरायचं सर, सांगतो मी. त्याची काही गडबड करू नका. सो सर्व सब्जेक्टला विलच वापरलं तरीही काहीच अडचण नाही. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल बघा इथं लक्ष द्या. मी उद्या सरांना भेटेल. मी, जो भेटणारा कोण आहे तो सब्जेक्ट आय. नवीन मुलं लक्षात घ्या, आय. आणि नंतर काय लिहायचं आपल्याला, सब्जेक्ट नंतर विल फिक्स लिहायचंय. या प्रकारचं वाक्य असेल ना, करता डायजेस्ट काम करील, त्यावेळेस सब्जेक्ट नंतर विल हे फिक्स लिहायचं. विल आणि नंतर जे काम करायचंय त्याचा फर्स्ट फॉर्म लिहायचा. भेटणे म्हणजे मीट, मीट म्हणजे भेटणे, आणि विल मीट म्हणजे भेटेल. आय मीट सर और टीचर. आणि उद्या समय सूचक शब्द वाक्याच्या शेवटी टुमारो. नवीन मुलाला समजतंय का? आणखीन 3-4-5 वाक्य सावकाश लिहितो आणि त्यानंतर विचारतो पुन्हा, समजतंय का? ठीक आहे. रविराज इक्वेटरची डेफिनेशन पाठ करील. मला सांगा या वाक्यामध्ये पाठ करणारा कोण आहे? रविराज. सांगा रे. रविराज. नवीन मुलं सांग मला, 4th आणि 5th. रविराज. जो पाठ करणार आहे त्याला म्हणायचं सब्जेक्ट. मग लिहायचं अगोदर रविराज, रविराज. आणि नंतर लिहायचा फिक्स शब्द काय लिहायचा, विल. आणि जे काय काम करणार आहे तो काय करणार आहे, पाठ करणे म्हणजे लर्न. रविराज विल लर्न. काय? डेफिनेशन ऑफ म्हणजे तातीचे. डेफिनेशन ऑफ इक्वेटर. डेफिनेशन ऑफ इक्वेटर. रविराज विल लर्न. रविराज पाठ करील काय, इक्वेटरची डेफिनेशन. म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ इक्वेटर. मराठी आणि इंग्लिश हे एकमेकांच्या सरळ सरळ उलट असतं. इक्वेटरची डेफिनेशन म्हणजे डेफिनेशन ऑफ इक्वेटर. ठीक आहे. चला, सर मॉनिटर बदलतील. आता कोण बदलतील सांगा, कोण बदलतील? सर. जे बदलणारे आहेत ते सब्जेक्ट आहे. म्हणजे काय, सर. सर नंतर एकदा सब्जेक्ट लिहिल्यास दुसरं काय करायचं, थांब रे. सब्जेक्ट नंतर काय करायचं, फिक्स काय शब्द आहे, विल. विल लिहायचंय. सरळ बस. हा, सरळ बस. हा, सरळ बस. हा,
सर कमॉन विल विल नंतर काय मेन वर्ब काय मला सांगा या वाक्यामध्ये काय क्रिया घडते बदलण्याची म्हणून बदलणे म्हणजे चेंज बदलण्याचा फर्स्ट फॉर्म काय होईल चेंज चेंज सर विल चेंज सर विल चेंज सर बदलतील काय बदलतील तर इथं आहे एकच गोष्ट राहिली मॉनिटर बर तो उद्या शेतात काम करेल बघा जो काम करेल तो सब्जेक्ट आहे उद्या हा समयसूचक शब्द आहे याला आपल्या वाक्याच्या शेवटी लिहायचं तो काम करेल मेन काय आहे सब्जेक्ट आणि विल प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म तो म्हणजे ही नंतर आपला पुन्हा विल लिहायचं विल नंतर काम करणे सॉरी काय वर्ब काय याचा वर्क वर्क म्हणजे काम करणे ही विल वर्क शेतात इन द फार्मला किंवा इन फार्मला काय अडचण नाही इन द फार्म आणि उद्या समजसूचक शब्द आहे वाक्याच्या शेवटी लिहू टुमारो ही विल वर्क इन द फार्म लक्षात घ्या तो उद्या शेतात काम करेल इन द फार्म का लिहिलं कारण या शेतात किंवा त्या शेतात असा त्याचा अर्थ होतो हे किंवा ते शेत कशामुळे कारण का बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला माहितीये तो कोणत्या शेतात काम करणार आहे म्हणून इंग्रज म्हणतात त्या शेतात किंवा या शेतात असा स्पष्ट उल्लेख करा आणि तो स्पष्ट उल्लेख म्हणजे काय द हा ही हे तो तिथे हे ह्या ही ते त्या ती त्या शेतात काम करील समजतंय का आता सांगा मला नवीन मुलं समजतंय का शंभूराजे ओंकार तेजश्री येस सर यस सर ओके अन्विता इकडं काय श्रेया समजतंय ओके आता पुढं मी जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स घेईल बघा आय जो घेणार तो कोण आहे मी आहे मग नंतर फिक्स काय आहे विल टेक काय घेईल जनरल नॉलेज क्वेश्चन साचीचे सायलेंट ठेवलं तरी चालतं आय विल टेक जनरल नॉलेज क्वेश्चन नॉलेज क्वेश्चन्स हा ओके सर उद्या कॅन शिकवतील सांगा बरं रे नवीन मुलं ट्राय करा हे बनवण्याचा प्रयत्न करा सर उद्या कॅन शिकवतील सर नवीन मुलं सांगा सर विल विल शिकवणे टीच कॅन सर आणि शेवटी टुमारो विल सर विल टीच कॅन टुमारो तो अभ्यास करील सांगा बरं नवीन मुलं ही कमॉन विल स्टडी व्हेरी गुड ही विल स्टडी और ही विल डू स्टडी दोन्ही चालतं सर होमवर्क चेक करतील सर विल टेक नवीन मुलं सांगा रे नवीन मुलं सर विल चेक सर चेक होमवर्क सर विल चेक होमवर्क चला मी असले तर पूर्ण लिहितो याला होमवर्क ओके पुढचं नवीन मुलं सांगा रे मला मी उद्या नवीन युनिफॉर्म घेईल करेक्ट आय विल टेक ऐवजी आय विल बाय विकत घेईल या अर्थानं वापरलं तर आय विल बाय न्यू युनिफॉर्म टुमारो टुमारो काल आज उद्या परवा या वर्षी पुढच्या वर्षी गेल्या वर्षी असे सर्व समय सूचक शब्द वाक्याच्या शेवटी वापरतो म्हणून टुमारो लास्टला
मी तुला नंतर फोन करील. बघा, मी will करील, आय I विल. फोन will करणे, call कॉल. यू you नंतर लेटर. आय विल कॉल यू लेटर. मी उद्या विराजला भेटेल. नवीन बोला सांगा. I आय I will meet Viraj tomorrow. करेक्ट. मीट. विराजचं फर्स्ट लेटर कॅपिटल का? ठेवलेल्या नावाचं पहिलं लेटर आपण कॅपिटल लिहितो. मग ते नाव व्यक्तीचं असेल किंवा शहराचं किंवा गावाचं असेल. आय विल मीट विराज. उद्या समजसूचक शब्द आहे वाक्याच्या शेवटी. टुमारो. मी उद्या 2 चपाती खाईल. कमॉन सांगा रे नवीन मुलं. I will eat two विल chapati. eat 2 chapatis. That's it. Full stop. आई 7 वाजता जेवण बनवेल. 7 वाजता समावेश शब्द आहे शेवटी लिहायचा. आणि आई जेवण बनवेल मेन वाक्य आहे. आई लिहा किंवा मम्मी लिहा किंवा मदर लिहा. आई विल I will प्रिपेअर. प्रिपेअर म्हणा किंवा कुक म्हणा. प्रिपेअर म्हणा किंवा प्रिपेअर म्हणा किंवा कुक म्हणा. ऐका ना रे, काय बडबड चालले. प्रिपेअर म्हणा किंवा कुक म्हणा किंवा मेक म्हणा. ठीक आहे, तुमचं ऐकलं ना, मला तरी ऐका ना. आय विल प्रिपेअर फूड म्हणजे जेवण. जर फूडचं नाव ब्रेकफास्ट असेल तर ब्रेकफास्ट लिहा. लंच असेल तर लंच लिहा. डिनर असेल तर डिनर लिहा. ठीक आहे. आणि 7 वाजता कोणत्याही वेळेच्या अगोदर ऍट. Yes, I am back. I will prepare food at 7 PM. अरे तुम्ही माझ्याबरोबर लिहिताय का? मी एवढं स्लो लिहितोय, तुम्ही माझ्याबरोबर लिहिताय का नाही? येस ऑर नो? हा, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर लिहा. मी स्लो सांगतोय. दीदी उद्या ऑनलाईन क्लास अटेंड करील. बघा, उद्या समाविष्ट शब्द आहे वाक्यात शेवटी लिहायचं. हा, दीदी कमॉन. Didi will attend online class tomorrow. विल फिक्स लिहायचं आपल्याला. विल Online मेन वर्ब. tomorrow. करेक्ट. अटेंड म्हणजे अटेंड करील. अटेंड करील, विल अटेंड. ऑनलाईन क्लास आणि समाविष्ट शब्द वाक्याच्या शेवटी टुमारो. दीदी विल अटेंड ऑनलाईन क्लास टुमारो. पप्पा आम्हाला क्लास साठी मोबाईल देतील. Papa मेन वाक्य काय? पप्पा मोबाईल देतील. चला, पप्पा will give mobile for class. विल गिव्ह. पप्पा देतील. For online पुढं काय? आम्हाला. ऐका रे, पप्पा विल गिव्ह अस मोबाईल. ऑनलाईन क्लास साठी म्हणजे फॉर. ऑनलाईन लिहिलंच नाही मी. साठी म्हणजे फॉर क्लास. क्लास साठी फॉर क्लास. फंडामेंटल वन मध्ये शिकलो आपण. साठी अगोदर येईल आणि क्लास नंतर येईल. साठी क्लास, फॉर क्लास. पप्पा विल गिव्ह अस मोबाईल. आता हे वाक्य आपण जर मोबाईल अगोदर लिहिलं तर कसं लिहिता बघा. पप्पा विल गिव्ह देतील मोबाईल. पप्पा ऐका रे, पप्पा मोबाईल देतील आम्हाला. टू अस
फॉर क्लास. जर अगोदर मोबाईल लिहिलं तर नंतर टू अस लिहायचं, किंवा अगोदर अस लिहिलं तर टू लिहिण्याची गरज नाही. हेही चालतं किंवा हेही चालतं, दोन्ही बरोबर आहे. दिसतंय का मी काय लिहिलंय ते? दिसतंय का? हा. हा, राज उद्या नवीन कपडे घेईल. सांगा रे. Raj will buy new Raj. dresses tomorrow. राज बाय. bring इथं new बघा रे, clothes tomorrow. इथं बघा, मी बाय करेल, मी विकत घेईल. आय विल बाय. राज विकत घेईल. राज विल बाय न्यू युनिफॉर्म होतं इथं. इथं न्यू ड्रेस म्हणतंय. न्यू क्लोथ्स और न्यू ड्रेस. आणि कधी? टुमारो. दीदी उद्या कॉलेज जॉईन करील. सांगा रे. Didi will बोलून सांगा. join college tomorrow. जॉईन द कॉलेज का? कारण का कोणतं कॉलेज जॉईन करणार आहे ते बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला माहिती आहे, म्हणून ते कॉलेज किंवा हे कॉलेज असल्याचा अर्थ होतो. म्हणून द कॉलेज. आणि कधी? उद्या. टुमारो. सर दररोज होमवर्क चेक करतील. बघा इकडे पण आहे बघा. सर करतील. इथं पण आहे सर चेक करतील. सांगा मग वाक्य काय होईल? Sir will check homework daily. सर विल चेक होमवर्क डेली. बघा, तुम्ही असं जर शांत बसून व्यवस्थित लिहिलं तर लवकर लवकर संपण्याची शक्यता आहे. सर विल चेक होमवर्क डेली. यश कवाळे, काय रे गडबड करतोय? क्लासमध्ये काहीच गडबड नाही करायची आणि शांततेने बोलायचं. संवैधानिक भाषेचा वापर करायचा. खेकसून बोलायचं नाही. ठीक आहे? कधीच नाही. क्लास दरम्यान तर नाहीच नाही. आता मी मग परमनंट काढून टाकील. मिसबिहेवियर इन द क्लास. म्हणजे हा आपला इलेक्ट्रॉनिक क्लासरूम आहे. ठीक आहे? तुम्ही सगळे क्लासरूम मध्ये आहात. बडबड फालतू करायची नाही टीचर समोर असताना. चला, झालं सगळ्यांचं लिहून? येस ऑर नो? Yes, वाले सगळ्यांचं लिहून झालं का? Yes, sir. yes, sir. झाला तर होमवर्क बघा. रिपीट वन आणि सेल्फ. कवळे सर, न्यू आणि ओल्ड करायचंय का सगळे? नाही, देर इज नॉट नीड सर. हा, काय गरज नाही सर. नो, नॉट नेसेसरी. क्लासिफिकेशन इज नॉट नेसेसरी का? ओके सर. ओके. बघा, सेल्फ मध्ये मला असं वाटतं तुम्ही ऑनेस्टली करा. किती सर सांगा, तुम्ही सांगा. मी डिस्काउंट देतो. तुम्ही सांगा किती सांगायचे सेल्फ मध्ये? 30. 30. मी तुम्हाला डिस्काउंट देतो. ओनली 25 करा. 25 सेंटेन्सेस. ओनली 25 करा. मात्र ऑनेस्टली करा. सर चेक करतील. सर विल चेक होमवर्क. झालं सगळ्यांचं? सर आज आपण भेटणार आहोत. आज आहे ना आपलं? येस सर. ओके. लिहा रे सगळे. झालं का लिहून सगळ्यांचं? नवीन मुलं सगळ्यांना फोटो तर येणारच आहे. ऑल राईट, ऑल राईट. देन shall we have pause? Yes, sir. We will have pause. Okay. Bye 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 bye.
Today's nice lecture, sir.